नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी कोण वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा याबद्दलचे संपूर्ण बाळूमामांचे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ठीक आहे, चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो नमस्कार. तुमच्याशी कोण वाईट बोलत असेल तर त्याला शाप समजू नका, तर तो तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा आशीर्वाद समजा. कारण जेव्हा माणूस टीका सहन करायला शिकतो तेव्हा त्याचे मन अधिक मजबूत बनते. तुमची कोणी स्तुती करत असेल तर त्यामध्ये गर्व शोधू नका, तर पुढे आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा शोधा. स्तुती माणसाला उंच नेते, पण नम्रता त्याला त्या उंचीवर टिकवून ठेवते. भक्तांनो, तुमच्यावर कोणी खोटे आरोप करत असेल तर घाबरू नका. सत्याला कधीच पुराव्यांची भीक मागावी लागत नाही. भक्तांनो, वेळ आल्यावर सत्य स्वतःच उजेडात येते. खोटेपणा काही काळासाठी जिंकू शकतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. बाळूमामा सांगतात की जीवनामध्ये संकटे, अपमान, टीका आणि भक्तांनो अडचणी या देवाने दिलेल्या परीक्षा असतात. जो या परीक्षांमध्ये संयम ठेवतो, भक्तांनो, श्रद्धा ठेवतो आणि योग्य मार्ग सोडत नाही, त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते. भक्तांनो, दुसऱ्यांच्या वाईट शब्दांमुळे तुमचं चांगुलपणा सोडू नका. दुसऱ्यांच्या मत्सरामुळे तुमची प्रगती थांबवू नका आणि खोट्या आरोपांमुळे सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. भक्तांनो, देवावर विश्वास ठेवा, कर्मावरती निष्ठा ठेवा आणि मनात नम्रता ठेवा. कारण ज्याच्या पाठीशी सत्य, श्रद्धा आणि देवाचा आशीर्वाद असतो त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. टीका आशीर्वाद समजा, स्तुती प्रेरणा समजा, खोटे आरोप सत्याची परीक्षा समजा आणि प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा. हाच बाळूमामांच्या शिकवणीचा खरा संदेश आहे. भक्तांनो, जय बाळूमामा. त्याचबरोबर भक्तांनो, माणसांच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण त्याला काहीतरी शिकवून जाते. जो माणूस संकटामध्येही देवाचे नाव घेत राहतो त्याचा मार्ग देव स्वतः सोपा करतो. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी सुद्धा कधी सोडू नका. भक्तांनो, श्रद्धा कधीच सोडू नका. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक नाराज होतील, काही लोक तुमच्यावरती टीका करतील, तर काही लोक तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा भक्तांनो, फळांनी भरलेल्या झाडावरच सर्वात जास्त दगड मारले जातात. त्यामुळे टीकेमुळे दुःखी न होता आपल्या ध्येयाकडे चालत राहा. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार कधीच करू नका. कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला भक्तांनो परत मिळते. प्रेम पेरा, दया पेरा, सेवा पेरा आणि सदाचार पेरा. भक्तांनो, देव त्याचे फळ योग्य वेळी नक्कीच देतो. कधी कधी आपण चांगले वागत असूनही आपल्याला दुःख सहन करावे लागते. अशा वेळी देव आपली परीक्षा घेत असतो. भक्तांनो, सोन्याची किंमत वाढवण्यासाठी ते आगीत तापवावे लागते. त्याचप्रमाणे भक्तांची श्रद्धा संकटामधून अधिक मजबूत होत जाते. भक्तांनो, कोणी तुमचा अपमान केला तर शांत राहा, कारण शांतता हेच सर्वात मोठे उत्तर असते. वाद वाढवण्यापेक्षा संयम ठेवणे अधिक श्रेष्ठ असते. देव सर्व काही पाहत असतो आणि योग्य न्याय योग्य वेळी देत असतो. भक्तांनो, स्वतःच्या यशाचा कधीच गर्व करू नका आणि अपयशामुळे कधी खचून जाऊ नका, हार मारू नका. भक्तांनो, कारण यश आणि अपयश हे दोन्ही आयुष्याचे तात्पुरते पाहुणे आहेत. कायम सोबत राहते ती फक्त आपली कर्मे आणि देवावरील श्रद्धा. भक्तांनो,
ज्याच्या मनात श्रद्धा, ओठावरती देवाचे नाव आणि हातात सत्कर्म असेल, त्याच्या जीवनात कितीही वादळे आली तरी त्याचा दीप कधी विझत नाही. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, भक्तांनो, जगात प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार ओळखला जातो. पैसा, संपत्ती, मन, सन्मान हे सर्व काही काळापुरते असते, पण माणसाने केलेली चांगली कर्मे कायम त्याच्या नावासोबत राहतात. म्हणून आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण माणुसकी कधी सोडू नका, माणुसकी कधी सोडू नका. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की देवावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी देव त्याचा हात कधी सोडत नाही. अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाहीत, पण देव प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक हाक ऐकत असतो. योग्य वेळ येताच तो आपल्या भक्तांची मदत करतो. जीवनात काही लोक आपल्याला फसवतील, काही लोक आपल्याशी खोटं बोलतील, तर काही लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. पण भक्तांनो, म्हणून स्वतःचा स्वभाव बदलू नका. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण आपले चांगुलपण गमावले तर तो सर्वात मोठा तोटा असतो. कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि श्रद्धेशिवाय मनाला शांती मिळत नाही. म्हणून काम करत राहा, प्रयत्न करत राहा आणि देवाचं नाव घेत राहा. आज नाही तर उद्या भक्तांनो, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो तेव्हा त्याचा पतन सुरू होतो. लक्षात ठेवा. पण जो नम्र राहतो, दुसऱ्यांचा आदर करतो आणि देवाचे स्मरण करतो, त्याची प्रगती दिवसेदिवस वाढत जाते. कधीही कोणाला दोषी समजू नका, कधीही कोणावर दोष करू नका. द्वेष मनाला अंशता करतो, तर प्रेम मनाला आनंद देते. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानायला शिका, कारण दुसऱ्याचे भले करण्याचे भले देव स्वतः करतो. भक्तांनो, संकटे आली म्हणून रडत बसू नका, कारण संकटे माणसाला मजबूत बनवतात. जसे वादळामुळे झाडाची मुळे अधिक घट्ट होतात, तसेच अडचणीमुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे प्रत्येक संकटाकडे शिकवण्याची संधी म्हणून पहा. भक्तांनो, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे आशा आहे, ज्याच्याकडे आशा आहे त्याच्याकडे शक्ती आहे, आणि ज्याच्याकडे शक्ती आहे त्याला यश मिळवण्यासाठी भक्तांनो, यश कोणीही रोखू शकत नाही. बोला संत बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं.